कोजागिरी पौर्णिमा विशेष दूध न आटवता साखर न वापरता मस्त दाटसर मसाला दूध कसं बनवायचं ते पाहूयात. तर त्यासाठी बदाम आणि काजू गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचे. खजुराच्या बिया काढून हे सुद्धा गरम दुधामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची, बडीशेप, दालचिनी, जावित्री, सुंठेची पूड, जायफळाची पूड, मिरी पूड आणि थोडीशी हळद घालून हा मसाला वाटून घ्यायचा. हा चाळून घेतलेला मसाला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. भिजवून घेतलेल्या बदाम काजूमध्ये दूध घालून याची पेस्ट करून घेतली आणि खजुराची सुद्धा पेस्ट करून घेतली. आता दुधाला उकळी आल्यानंतर काजू आणि बदामाची पेस्ट घेतली. यामध्ये केशरचं दूध घालून फक्त 3 ते 4 मिनिटे शिजवून घेतलं. त्यानंतर खजुराची पेस्ट आणि करून घेतलेला मसाला घालून पुन्हा 3 ते 4 मिनिटे शिजवून घेतलं. सगळ्यात शेवटी सुक्या मेव्याचे काप घेऊन चांगलं मिक्स करून घेतलं. काजू, बदाम आणि खजुराची पेस्ट यामध्ये असल्यामुळे दूध न आटवता सुद्धा मस्त दाटसरपणा याला येतो. तर मस्त स्वादिष्ट आणि सुवासिक मसाला दूध बनून तयार झालं.